नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजिक प्लस इकॉनॉमिक्स सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक्स सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅच मध्ये. मित्रांनो, आपण सामाजिक क्षेत्र टॉपिक हा बघत आहोत. त्यातील भाग 1 पाहिला, भाग 2 पाहिला, भाग 3 पाहिला. तर आज आपण भाग 4 चालू करणार आहोत आणि भाग 4 ची सुरुवात आपण बीज भांडवल योजनेपासून चालू करणार आहोत. तर लक्षात ठेवा, बीज भांडवल योजना काय तर लक्षात ठेवा मित्रांनो, बेरोजगार व्यक्तींना उद्योग, सेवा, व्यवसाय यासारखे स्वयंरोजगार सुरू करण्याकरता वित्तीय संस्थांद्वारे पूर्ण येणाऱ्या कर्जासाठी बीज भांडवल पुरवून प्रोत्साहित करण्याकरता राज्य शासनाकडून ही योजना राबवण्यात येत आहे. कोणासाठी? बेरोजगार व्यक्तींना. कशासाठी? तर उद्योग, सेवा यासारखे स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी. लक्षात ठेवा. आणि 7वी उत्तीर्ण असलेली 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगार व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. तर लक्षात ठेवा, पात्र व्यक्ती कोण आहे? 7वी उत्तीर्ण पाहिजे. वयोगट किती? 18 ते 50 वर्ष वयोगट. लक्षात ठेवा. विचारत असतो तर 18 ते 40, 18 ते 60 असं विचारलं असतं. तर लक्षात ठेवा 18 ते 50 वयोगट. लक्षात किती? 18 ते 50 वर्ष वयोगट. लक्षात ठेवा किती आहे आणि 7वी उत्तीर्ण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि कोणासाठी? बेरोजगार व्यक्ती आणि व्यक्तींचा गट. आयोग देऊ शकतात की फक्त बेरोजगार व्यक्ती किंवा फक्त बेरोजगार व्यक्तींचा गट. तर लक्षात ठेवा, बेरोजगार व्यक्ती पण आहे आणि बेरोजगार व्यक्तींचा गट पण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर आहे कामगार कल्याण. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत कर्मचारी. लक्षात ठेवा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 20 पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापना लागू होतो. हे फॅक्ट खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 20 पेक्षा जास्त कामगार असलेला काय होतो? आस्थापनाला लागू होतो. एवढं लक्षात ठेवा. किती? 20+. किती? 20+. लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा नंतर आहे ईपीएफओ. त्या संदर्भात पाहूयात आपण की ईपीएफओ काय. तर लक्षात ठेवा, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. काय? एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, ईपीएफओ. आणि त्याची स्थापना कधीची मित्रांनो? 1952 ची आहे. लक्षात ठेवा. किती? 1952 ची आहे. आणि कुठे ती? दिल्लीला आहे. लक्षात ठेवा. ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन येतात. ईपीएफओ भविष्य आणि काय भविष्य निर्वाह निधी काय याबद्दल कामगार कल्याण रिलेटेड आपला GS3 असेल किंवा GS4 मध्ये याबद्दल क्वेश्चन आलेले दिसतील. रिसेंटली जर पाहिलं तर ईपीएफओ प्रिलिम्सला पण क्वेश्चन आलेले दिसतील. लक्षात ठेवा. ईपीएफओ म्हणजे काय? एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. स्थापना कधीची? 1952 ची. 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 5 वर्षांनी काय आली? ईपीएफओ आली. लक्षात ठेवा. ईपीएफओ काय केव्हा आली? 1952 ला. आणि 52 ला काय झालं? लक्षात ठेवा आपल्या मित्रांनो, सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. मला असं लक्षात ठेवायचं की सार्वत्रिक निवडणुकीला काय लागतो? सगळ्यात जास्त कर्मचारी वर्ग लागतो. आणि 1952 ला खूप सारा कर्मचारी वर्ग गोळा केला आणि त्यावेळेस इलेक्शन कंडक्ट करायचं होतं. असं लक्षात. फर्स्ट इलेक्शन त्यावेळेस कर्मचारी काय म्हणले, आम्ही तर इलेक्शन रेग्युलर आमची कामं आम्ही करतोय, पण एक्स्ट्रा काम काय आम्हाला आता इलेक्शनचं काम आहे. मग बऱ्याच जणांनी असं केलं की आम्हाला काय करा, आणखी काहीतरी सुविधा द्या. मग त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंट असं समजायचं की तुम्हाला काय केलं, तुमचे भविष्य निर्वाह निधी, भविष्याची चिंता किंवा भविष्यातील काही प्रॉब्लेम किंवा असतील किंवा भविष्यामधील काही तुमच्या तरतुदी असतील, म्हणजे आफ्टर रिटायरमेंट असेल किंवा ह्या गोष्टी असतील, तर त्या संदर्भात तुमच्यासाठी आम्ही चांगल्या तरतुदी करू. म्हणजे असं तुम्हालाही फायदा होईल, आम्हालाही त्या संदर्भात आम्हाला तुमच्यासाठी धोरण राबवता येतील. असं 1952 ला असं लक्षात ठेवा ईपीएफओ. आणि त्याला संदर्भात मग ईपीएफओ किती आली? 1952 ला आली. सगळा कर्मचारी वर्ग खुश झाला की आपल्याला काय आता आपल्याला एक सामाजिक सुरक्षा म्हणा किंवा सिक्युरिटी भेटली. असं काहीतरी बनवा, म्हणजे कसं होईल लक्षात विसरणार नाही. किंवा 1947 ला भारत स्वतंत्र झाला, 5 वर्षांनी आली ईपीएफओ. आणि 1952 ला बरोबर आहे, 1952 काय आले? सार्वत्रिक निवडणूक झाल्या. असं काहीतरी लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि लक्षात ठेवा की दुसरा एक लक्षात ठेवा मित्रांनो की हे जे आहे की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना कधी झाली? 1953 ला. लक्षात ठेवा. हे एक महत्त्वाचं. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना कधी? 1953 ला आहे मित्रांनो. किती? 1953 ला आहे. 52 ला ईपीएफओ आलं, हे सेंट्रल लेवलला आलं. तर महाराष्ट्रातले आपलं तुम्हाला एक माहित असेल की सेंट्रलला काही आलं की नंतर महाराष्ट्रामध्ये पण तसंच येतं. फेम पॉलिसी आली सेंट्रलला, तशीच महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक धोरण आलं. बरोबर आहे. त्या प्रकारे काय आलं की ईपीएफओ आलं त्यावेळेस 52 ला, तर त्याला जोडून लगेच आमच्या महाराष्ट्रामध्ये आलं महाराष्ट्र कामगार मंडळाची स्थापना 1953 ला झाली. ईपीएफओ 52 आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ की 1953 आम्ही तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तर लक्षात ठेवा ई श्रम पोर्टल खूप VIP आहे. लक्षात ठेवा. ई श्रम पोर्टल हे पोर्टल श्रम व रोजगार मंत्रालय केंद्र शासन यांनी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा सेवा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय माहिती कोश तयार करण्यासाठी विकसित केले आहे. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं मंत्रालय कोणते? नावाचं ई श्रम पोर्टल. नावाचं काय? श्रम व रोजगार मंत्रालय. का तर नावाचं त्यांच्या श्रम आहे म्हणून श्रम व रोजगार मंत्रालय. आणि कोणासाठी आहे? असंघटित क्षेत्रासाठी मित्रांनो. आयोग देऊ शकतं संघटित क्षेत्रासाठी, तर संघटितसाठी नाही. तर ई श्रम कोणासाठी? असंघटित आहे. आणि लक्षात ठेवा की ई श्रम कोणासाठी आहे? असंघटित क्षेत्रासाठी आहे. असं म्हणजे खूप असं बारीक बारीक गोष्टी असतात संघटित असंघटित आपण फास्ट मध्ये वाचतो. बऱ्याच वेळा काय होतं की आयोग काय करतं, ई श्रम हे संघटितसाठी आणि आपण विचार कधी करत नाही, फास्ट मध्ये उत्तर देतो. सोपा क्वेश्चन असं वाटतं की ई श्रम लय सोपा क्वेश्चन आलाय, सरच करतो. नंतर घरी आल्यावर कळतं की आपण काय केलंय, जे संघटित दिलं होतं आयोगानं
ते चुकीचं होतं, असंघटित पाहिजे होतं. म्हणजे थोडं काय होतं आपल्याला संघटित असंघटित चूक की बरोबर अशा गोष्टीमुळे आपलं काय होतं बरेच क्वेश्चन सोपे निघून जातात. अशी एक 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 क्वेश्चनची बेरीज 15-16 पर्यंत जाते आणि हळूच आपण कसं तरी म्हणजे कसं होतं की 15-16 क्वेश्चन असे तुमचे चुकले की आपोआप तुम्ही काय म्हणतात रिझल्टच्या बाहेर लगेच फेकले जातात. त्यामुळे काय करायचं आपला अभ्यास आहेच, आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, आपली मेहनत आहे, फक्त आपल्या सिली मिस्टेकमुळे आपण मागे पडलं नाही पाहिजे. त्यामुळे काय करायचं आपलं ऑब्झर्वेशन असेल किंवा आपलं काय झालं की एकदम कॉन्शियसनेस असं माइंड एकदम स्ट्रॉंग ठेवायचा, म्हणजे सजग बुद्धी ठेवायची. त्यामुळे काय होतं तुमच्या अशा प्रकारचे आलेले क्वेश्चन चुकणार नाही. लक्षात ठेवा ई श्रम पोर्टल असंघटित साठी आहे. लक्षात ठेवा ई श्रम पोर्टलवर राज्यातील नोंदणीकृत कामगारांच्या तपशील व्यवसाय क्षेत्र सगळे ई श्रम पोर्टल सगळ्यात जास्त कामगार कुठे नोंद झाले लक्षात ठेवा कृषी क्षेत्रातील आहेत. दुसरे आहे बांधकाम आणि घरेलू कामगार. तुम्हाला एक जाणवं असं सगळ्यात जास्त रोजगार कोण देतं कृषी क्षेत्र, त्यानंतर काय असं लक्षात ठेवा की बांधकाम, नंतर आहे घरेलू कामगार. तुम्ही बघा कृषी क्षेत्रावर जास्त लक्ष ठेवा की जास्त कामगार असतात रोजगार असतो, नंतर बांधकाम क्षेत्र आहे, नंतर काय घरगुती कामगार. लक्षात ठेवा कृषी बांधकाम आणि घरेलू कामगार असं लक्षात ठेवू शकता तुम्ही रँकिंग जर विचारली तर. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना कोणी केलेली महाराष्ट्राने केलेली आहे. लक्षात ठेवा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आलेली श्रम पोर्टल श्रमिक मानधन योजना हे असे क्वेश्चन की कंटिन्यू एक्झामला येणारे क्वेश्चन आहे. तुम्ही जर मागचे पेपर जर काढले तर आता बघा तुम्ही आता जर पाहिलं कंबाईच्या प्रिलिमला हा क्वेश्चन ऍज इट इज घेऊन गेलेला आहे. लक्षात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना काय लक्षात ठेवा असंघटित कामगारांना वृद्धापकालीन संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सन 2019 पासून ही योजना राबवण्यात आहे. म्हणजे श्रमयोगी मानधन योजना एक प्रकारची काय आहे पेन्शन स्कीम आहे, एक प्रकारची काय पेन्शन स्कीम आहे. काय असंघटित कामगारांना वृद्धापकालीन संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सन 2019 पासून ही योजना राबवण्यात आहे. या योजनेनंतर 18 ते 40 वर्ष वयोगटातील दरमहा 15,000 किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेले अन्य कुठल्याही निवृत्ती योजनेत सहभागी नसलेले असंघटित कामगार पात्र आहेत. या पात्र कामगारांना त्यांच्या वयानुसार दरमहा 55 ते 200 वर्गणी भरावी लागेल. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किती मिळणार आहे 3,000 वेतन मिळणार आहे. लक्षात ठेवा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लक्षात ठेवा 2019 आहे. लक्षात ठेवा ही सामाजिक सुरक्षा योजना होती असंघटित क्षेत्रासाठी आणि ज्यांना इतर कोणत्याही पेन्शनचा लाभ होत नाही त्यासाठी आहे. लक्षात ठेवा वयोगट किती मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल अटल पेन्शन योजना त्या संदर्भात तुम्हाला जर पाहिलं तर वयोगट किती होता 18 ते 40 पेन्शन आले की 18 ते 40 हा वयोगट लक्षात ठेवायचा. आणि पेन्शन कधी भेटणार आहे 60+ तिथं पण काय आहे 60+ झाल्यानंतरच आहे. लक्षात ठेवा मित्रांनो ही कॉमन फॅक्ट होती. तुम्हाला जाणलं असेल ते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना किती 15,000 पेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे बरोबर नाही. ज्यांचं उत्पन्न 15,000 पेक्षा कमी आहे. तुम्ही जर पाहिलं की रोजगार एखादा बांधकामावर जातो, कोणी शेतामध्ये कामाला जातो किंवा इकडे तिकडे जातात किंवा डेली हातावर त्यांचं पोट आहे त्यांना दिवसाला 500 रुपये मॅक्सिमम 500 रुपये भेटतात. मग ती क्रायटेरिया किती मॅक्सचा 30 दिवसाचे 5-15 म्हणजे 15,000 भेटतो. अशा प्रकारे ती मिनिमम अमाऊंट किती लक्षात ठेवा 15,000 बरोबर आहे. 15,000 पेक्षा कमी वाला हे मी प्लस करतो सॉरी 15,000 पेक्षा कमी वाल्याला आहे असं लक्षात ठेवा. आणि श्रमयोगी मानधन योजना तुम्ही लक्षात ठेवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन जी होती 2019 ला घोषणा केली आणि 20 ते 25 राबवली. मला सांगा लक्षात ठेवा मित्रांनो 20 ते 25 मध्ये आम्हाला काय करायचं आहे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन अंतर्गत खूप सारे आम्हाला काय करायचं आहे तर पॉलिसीमध्ये किंवा सामाजिक कल्याणाची योजना किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असं किंवा देशासाठी हातभार लावणाऱ्या सगळ्या योजना आम्हाला काय हे एका छताखाली आणायच्या होत्या. असं ते एक थोडंफार एक त्याचं एक उद्दिष्ट होतं. मग त्या लक्षात ठेवा की 20 ते 25 आमचा हे आहे तो कालावधी आहे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनचा घोषणा होती 2019 ला आणि त्याच वेळी काय काय प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आली. तर लक्षात ठेवा 20 ते 25 मध्ये काय करणार आहे जर आम्ही मोठी स्कीम लॉन्च केली आहे तर त्याच्यामध्ये काम करणारा वर्गही मोठा असणार आहे. मग ते वर्ग 2019 ला आम्ही घोषणा केली तर लोकांना जर आकर्षित जर करायचं असेल तर त्या संदर्भात आम्ही काय केलं पाहिजे आमची काहीतरी तुम्हाला आणखी काहीतरी दिलं पाहिजे. त्यावेळेस काय होतील आमच्याकडे काय होईल कामगार आकर्षित होतील आणि आम्हाला कामगार सगळ्यात महत्त्वाचं काय कामगार काय होतील उत्सुक होतील कामगारांना. कसं असतं की प्रत्येकाला जर पैसा भेटला जी रोजीरोटी भेटली तर तो काय करतो उत्साहित राहतो आणि आपलं काय करतो घर चालवतो आणि त्याचं काय होतं की काय म्हणते त्याचे आयुष्य म्हणा राहणी म्हणा हे बदलतं. त्यामुळे काय करायचं लक्षात ठेवा त्यासाठी समजा तो जोर मानला की माझ्या नंतर काय वृद्धापकाळात माझं काय होणार आहे. मग त्यांनी सांगितलं की बघा असं समजायचं की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर 20 ते 25 राबायची होती 19 ला घोषणा केली. मग त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमच्यासाठी अशा पेन्शन स्कीम पण आणू तुम्ही आमच्यासोबत काम करायला असं काहीतरी स्टोरी टाईप लक्षात ठेवा. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2021 आणि नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनची घोषणा पण 19 पण नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन किती वर्ष राबायची होती 2020 ते 2025 असं लक्षात ठेवा मित्रांनो. बालकामगार प्रतिबंध लक्षात ठेवा बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 चा उद्देश 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना रोजगार प्रतिबंध करणे. लक्षात ठेवा बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम कधीचा आहे 1986 चा आहे. लक्षात ठेवा कधीचा आहे 1986 चा आहे मित्रांनो. आणि काय काय 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना रोजगार प्रतिबंध करण्यात आला आहे. तो विचारलं की
14 कमी वयाच्या बालकांना रोजगार कोणत्या ऍक्ट नुसार आलेला आहे? अधिनियमानुसार आला. लक्षात ठेवा बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 आहे. 1986 ला काय मित्रांनो आणखी लक्षात आणा काय काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 कोणासाठी? लहान मुलांसाठी. तुम्ही जर पाहिलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मग मुलं एज्युकेशन मध्ये सुरुवात कुठे होती? लहान मुलांपासून होती. मग ते लक्षात ठेवायचं असं काहीतरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 आहे. तर आमचा बालकामगार पण 1986. बालकामगार आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कसं कनेक्ट करायचं लक्षात ठेवा. मुले जर कामावर गेली नाही तर ती कुठे येते? शाळेत येतील. म्हणजे बघा काय मुले जर कामावर गेली नाही तर ती शाळेत येतील. त्यामुळे तुम्ही बघा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवताना सोबतच आम्ही काय केले बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 आणला. का तर तिथं जर आम्ही जर रोख लावला की तुम्ही बालकांना कामावर ठेवू नका तर मुलं काय करतील? शाळेत येतील असं तुम्ही रिलेट करू शकता. असं लक्षात ठेवा. बाकीचं आहे तर तुम्ही काय करा जस्ट वाचून घ्या. आणि औद्योगिक संबंध दारिद्र्य सर्वप्रथम दारिद्र्य कमी नाहीसे करणे हे शासन विकास ध्येयामधील एक ध्येय आपण पाहू शकतो. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये आरोग्य शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा हे 3 संभारित आयाम असलेले 12 निर्देशक आहे. बरोबर आहे. 3 आयाम आहेत 12 निर्देशक आहे असं लक्षात ठेवा. 3 12 एकाच बरोबर आहे. 3 12 3 चौक 12 3च्या पुढे काय असतं? 4 असतं. आपण त्याला मल्टिप्लाय करू 3 चौक 12 आमचे 3 आयाम आणि 12 काय आहेत? निर्देशक आहे. तुम्ही नेहमी वाचत असतात ते निर्देशक आहे ते पुढे दिलेले आहे ते आपण जस्ट वाचून घेऊयात. त्याला लक्षात ठेवा आरोग्य शिक्षण असेल राहणीमान दर्जा असेल ते 12 कोणते? आरोग्यामध्ये पोषण आहे, बालक आणि पौगंडाचे मृत्यू आहे आणि माता आरोग्य आहे. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाचे वर्ष आहे, शाळेतील उपस्थिती आहे, राहणीमानाचा दर्जा आहे, स्वयंपाकाचे इंधन असेल, स्वच्छता असेल, पिण्याचे पाणी असेल, वीज असेल, गृहनिर्माण असेल, मालमत्ता आणि बँक खाते. त्याला लक्षात ठेवा पहिल्याचे किती? 3 आहेत. दुसऱ्याचे किती? हे बघा 2 आहेत. बरोबर आहे. हे जे 3 बरोबर पहिल्याचे 3 आहेत. एकच मिनिट हे किती? हा हे जे किती? 3 शिक्षणाचे 2 आहेत आयाम आणि बाकीचे उरले किती? 3 2 5 उरले किती? 7. तर कसं लक्षात ठेवायचं? 3 2 7 असं लक्षात ठेवा. 327 आकडा. बरोबर आहे. किती? 327 आकडा. 3 आयाम 3 निर्देशक आहेत. पहिल्याचे दुसऱ्याचे आहेत 2 नंतर तिसऱ्याचे आहेत 7 असं 327 लक्षात ठेवू शकता. बरोबर आहे. 3 2 7 लक्षात ठेवा. 3 2 7 लक्षात ठेवा. 327 आकडा जरी लक्षात ठेवला तर 3 काय आहेत? हेल्थ आहेत. लक्षात ठेवा. हेल्थचे कोणते? पोषण, बालक आणि पौगंडाचे मृत्यू आहे, माता आरोग्य आहे. लक्षात ठेवा. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाचे वर्ष आणि शाळेतील उपस्थिती आपले हे 3 माहित असतात मित्रांनो. कोणते? हे 3 पहिले 3 हे 2 5 माहित असा पण खाली मध्ये कन्फ्युज होऊ शकतं. तर लक्षात ठेवा राहणीमानाच्या दर्जामध्ये काय? स्वयंपाकाचे इंधन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, गृहनिर्माण, मालमत्ता आणि बँक खाते. तर कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? तुम्हाला ट्रिक स्वरूपात सांगतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो स्वयंपाकाचे इंधन आपल्या घरामध्ये काय लागतं? पहिल्यांदा काय करतो आपण? घरात आलेल्या काय करतो आपण? स्वयंपाक करतो. स्वयंपाक झाल्यानंतर काय करायचं असतं? आपले बटाटे, कोथिंबीर किंवा बाकी हे असं ना स्वयंपाकाचं त्यामुळे काय होतं? आपलं घर जरा खराब होतं का? तर ते इकडे तिकडे पडलेलं असतं. मिरच मसाला इकडे तिकडे पडला असतं. मग आपल्याला काय करायची? स्वच्छता करायची असते. मग काय झालं? स्वयंपाक झाला आम्ही काय करणार आहे? स्वच्छता करणार आहे. सगळं झालं आता जेवायला बसायचं म्हणून काय आणणार आम्ही? प्यायला पाणी आणणार. बरोबर आहे. पिण्याचे पाणी आणलं. बरोबर आहे. पिण्याचे पाणी आणलं. तर लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि आमच्या ताटामध्ये काही बारीक किडूक मिडूक जाऊ नये म्हणून आम्ही केली लाईट चांगला लावला का? तर स्पष्ट दिसला पाहिजे जेवताना चुकून आमच्याकडून काहीतरी त्यामध्ये पडलेलं जाऊ नये म्हणून आम्ही काय नंतर राहिलेली वीज लावली. बरोबर आहे. आणि वीज लावल्यानंतर काय लक्षात ठेवा आपण गप्पा जेवत असताना सर्व घरचे गिजवत असताना काय करतो आपण की जर आपण असं समजा की आपल्याला एखादं घर आहे आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो तर मग काय करायचं आपल्याला की आपण चर्चा असं केलं जातं की आपण काय करू मोठं काय करू घर निर्माण करू. आता आपलं जे घर आहे ते जुनं आहे आपण आता करू नवीन घर बांधू असं हे जेवताना डिस्कशन असतं. तर ग्रह निर्माण झालं. बरोबर आहे. आणि ग्रह हे काय लक्षात ठेवा एक प्रकारची मालमत्ता आहे आणि जर मालमत्ता घ्यायची असेल तर आपल्याला काय लागेल ना बँक खात्यामध्ये पैसे लागतील. अशा प्रकारे तुम्ही हे 7 निर्देशांक लक्षात ठेवू शकता. नंतर आहे लक्षात ठेवा निवडक राज्याकरता बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा किती लक्षात ठेवा आपण जर पाहिला तर महाराष्ट्राचा बहुआयामी निर्देशांक किती 0.33 आहे 0.033 आहे आणि इंडियाचा किती लक्षात ठेवा 0.66 आहे. इथे लक्षात ठेवा मित्रांनो किती हा महाराष्ट्राचा आहे मित्रांनो किती 0.33 आहे मित्रांनो 0.33 नाही रे 0.033 आणि इंडियाचा किती त्याच्या डबल करायचं मित्रांनो 0.033 हा महाराष्ट्राचा आहे त्याच्या डबल जर केलं 0.066 हा तुम्हाला इंडियाचा बघता येईल. अशा प्रकारे हे तुम्ही जर निर्देशांक पाहिले तर बघता येईल. आणि सगळ्यात जास्त निर्देशांक कोणाचा बहुआयामी बिहारचा आहे नंतर युपीचा आहे नंतर आहे एमपीचा आहे. रँकिंग लक्षात ठेवा बिहार युपी आणि एमपी लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा बी फॉर बिहार यू फॉर युपी आणि एमपी तुम्ही असं लक्षात ठेवा BUM हे काय होतं
आणि पुढे लावू आपण PER लावू तर बंपर होईल, बरोबर. BUM आपल्याला फक्त BUM पाहिजे. आणि बंपर वापर कायसाठी लक्षात ठेवा, दारिद्र्य कमी करण्यासाठी आहे. काय दारिद्र्य कमी करण्यासाठी आपण काय केलेले बंपर ऑफर आणलेले आहे देशानं योजनांच्या माध्यमातून, असं लक्षात ठेवा. बंपर फॉर बिहार, UP आणि मध्य प्रदेश काय बंपर ऑफर आणली काय करण्यासाठी, दारिद्र्य कमी करण्यासाठी. मग भाव सगळ्यात जास्त कोणाचा आहे, बिहारचा आहे. बंपर मधला बिहार, नंतर यू मधला UP, एम मधला MP असं तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. नंतरचं जे फॅक्ट्स आहे मित्रांनो लक्षात ठेवा, गृहनिर्माण आहे. गृहनिर्माण मध्ये काय ते सर्वांसाठी घरे ही आपली महत्वाची योजना बघता येईल. नंतर आहे नागरी गृहनिर्माण. महाराष्ट्र आता लक्षात ठेवा, नागरी गृहनिर्माण काय लक्षात ठेवा, म्हाडा असेल, महा हाऊसिंग असेल आणि सिडको असेल. हे काय ते या नागरी भागात परवडणाऱ्या दरात घरे बांधणाऱ्या राज्याची संस्था आहेत. ह्या संस्था कोणत्या, सगळ्यांना म्हाडा तर माहित असेल, सिडको पण माहित आहे आणि दुसरे आहे महा हाऊसिंग. म्हाडा आणि सिडको बऱ्याच जणांना माहित असतं, महा हाऊसिंग माहित असतं. पर्याय देईल खालीलपैकी कोणत्या संस्था नागरी भागामध्ये भागात परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देतात. पहिला ऑप्शन असेल म्हाडा, दुसरा असेल काय हे आपली जे आहे महा हाऊसिंग, नंतर सिडको A बरोबर, AB बरोबर, AC बरोबर असं दिलं जाऊ शकतं. तर मित्रांनो जर पाहिलं तर आपल्याला म्हाडा आणि सिडको माहित होतं, तर महा हाऊसिंग पण आहे असं लक्षात ठेवा. म्हाडा, महा हाऊसिंग आणि सिडको लक्षात ठेवा. प्रधानमंत्री आवास योजना नागरी हे आपल्यासाठी महत्वाची योजना आहे. नागरी भागातील पात्र लाभार्थ्यांना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या अंतर्गत काय 2022 पर्यंत काय सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पक्की घरे उपलब्ध करून देणे ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून राज्यात राबवण्यात येत आहे. काय सर्वांसाठी घरे कधी 2022 पर्यंत. शेतकऱ्याचं डबल उत्पन्न 2022 पर्यंत. शेतकऱ्याचं उत्पन्न जर डबल झालं तर आपोआप काय होईल, शेतकऱ्याला घर पण निर्माण होईल असं लक्षात ठेवायचं. शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत जर डबल झालं, पैसा आल्यामुळे काय केलं, स्वतः घर बांधेल. मग एक प्रकारे काय होईल, गव्हर्नमेंटचा जो इनिशिएटिव्ह होता की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणं, त्यासोबत काय सर्वांसाठी घर, हे दोन्ही योजना तुम्ही सोबत लक्षात ठेवू शकता. कधीपर्यंत आहे त्याची हे 2022 पर्यंत होतं लक्षात ठेवा. आणि लक्षात दुसरं काय आहे लक्षात ठेवा की परवडणाऱ्या घरासाठी भागीदारीतील प्रकल्प, अस्तित्वातील झोपडपणाचे तेथेच पुनर्विकास आणि कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना या 4 प्रमुख घटकाद्वारे ही योजना जून 2015 पासून राज्यात राबवण्यात आहे. पुढे लक्षात ठेवा 4 घटक लक्षात ठेवा. परवडणाऱ्या घरासाठी भागीदारीतील प्रकल्प असतील किंवा अस्तित्वातील झोपड्यांचा तिथेच पुनर्विकास. काय अस्तित्वात ज्या झोपड्या आहेत त्यांचाच परत काय करायचं, तिथले तिथं पुनर्विकास करायचा. कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना ह्या काय ते 4 घटक तुम्हाला ह्या संदर्भात पाहता येईल. आणि कधी ते जून 2015 ची लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा 2014 ला गव्हर्नमेंट इलेक्शन झाल्या, 14 ला गव्हर्नमेंट आलं आणि लगेच पुढच्या वर्षी 2015 ला काय केलं की ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट असं म्हणलं असं लक्षात ठेवा की तुम्ही आम्हाला सत्ता दिली, तुम्ही आम्हाला बहुमत दिलं, तर आता आमची हे आहे की तुमच्यासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. 2014 कसं स्थिर स्थावर व्हायला थोडा वेळ लागला आणि 15 लगेच काय केलं, गव्हर्नमेंटने घोषणा केली की सर्वांसाठी आपली काय प्रधानमंत्री आवास योजना नागरी. लक्षात ठेवा असं लक्षात ठेवा, प्रधानमंत्री आवास योजना नागरी 2015 आहे, 14 नाही. किती 2015 का 14 ला कसं शपथविधी हे ते मिनिस्ट्री वाटप ह्याच्यामध्ये थोडा वेळ गेला असं समजायचं. आणि 2015 ला काय केलं की असं समजलं की बाबा आता आम्ही स्थिर स्थावर झालो, आता 2015 ला तुमच्यासाठी आम्ही कल्याणच्या योजना लाभू. तर 2015 काय प्रधानमंत्री आवास योजना नागरी असं लक्षात ठेवा. बरोबर आहे. केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना नागरी 2.0 सुरू करण्यात आले असून या योजनेअंतर्गत सन 2024-25 पासून पुढील 5 वर्षात नागरी भागातील 1 कोटी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडणाऱ्या घरात घरे बांधण्यासाठी, विकत घेण्यासाठी किंवा भाडेतत्वावर घर घेण्याकरता राज्य, केंद्रशासित प्रदेश किंवा प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्था यांच्या मार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, प्रधानमंत्री हे लक्षात ठेवा काय प्रधानमंत्री आवास 2.0 आपण प्रधानमंत्री आवास योजना नागरी 1.0 2015 ची पाहिली आणि आता कोणती प्रधानमंत्री आवास योजना नागरी 2.0 लक्षात ठेवा ती किती 2024-25 पासून पुढील 5 वर्षात नागरी भागातील किती 1 कोटी लोकांना किती 1 कोटी लोकांसाठी ही राबवण्यात आहे. लक्षात ठेवा कधी 2024-25 लक्षात ठेवा किती 2024-25 इलेक्शन कधी झालं त्या 24 बरोबर आहे मागच्या वर्षी झालं 24 ला मग ते 24-25 लक्षात ठेवा किती 24-25 ते 15 आहे. 1 काय आहे 1 जे आहे ते 15 ला आहे आणि जे हे दुसरं जे आहे 24-25 असं लक्षात ठेवा. आणि किती वर्षासाठी पुढील 5 वर्षासाठी आहे. लक्षात ठेवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरासाठी भागीदारीतील प्रकल्प या घटकांतर राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याची जबाबदारी कोणावर आहे महा हाऊसिंग सोसायटी महाहाऊसिंगला सोपवण्यात आले. काय परवडणाऱ्या घरासाठी भागीदारीतील जे प्रकल्प आहे या घटकांत भागीदारीतील प्रकल्प जे आहेत ना या अंतर्गत काय राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याची जबाबदारी कोणावर आहे महा हाऊसिंगवर आहे. कोणावर आहे महा हाऊसिंगवर आहे. आयोग देईल की म्हाडावर आहे किंवा सिडकोवर आहे
लक्षात ठेवा भागीदारीतील जे प्रकल्प आहेत त्याला कोणाला आहे महाहाऊसिंगला आहे काय महाहाऊसिंग करायची ना खूप मोठी हाऊसिंग करायची मग ते काय करायचं मोठी जर सिंगल घर बांधायचं तर सिंगल व्यक्ती बांधू शकतो ना खूप सारे घर बांधायचे ते काय पाहिजे सामूहिक असतील ना सामूहिक म्हणले काय करायचे भागीदारी मधले सामूहिकपणा कसा येतो भागीदारीमध्ये येतो आणि कोणाचा आहे महा म्हणजे खूप बांधायचे महाहाऊसिंग आणि काय भागीदारी प्रकल्प असं लक्षात ठेवू शकता लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण राज्यात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी म्हाडा या राज्य नोडल यंत्रणेवर आहे कोणाची परवडणारी घर कोणाची जबाबदारी आहे लक्षात ठेवा परवडणारी घर भागीदारीतील म्हणलं की महाहाऊसिंग परवडणारी घरं म्हणलं की लक्षात ठेवा कोणाचं म्हाडाचा लॉंग फॉर्म काय लक्षात ठेवा महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी काय महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी लक्षात ठेवा किती म्हाडा आणि महाराष्ट्राची स्थापना कधीची लक्षात ठेवा मित्रांनो 1977 ची आहे कधीची 77 ची ज्यावेळेस आणीबाणी लागली तेव्हा म्हाडा बरोबर आहे आणीबाणीच्या दरम्यान म्हाडा आलेली होती लक्षात ठेवा का घरांसाठी परवडणारी घरात असं लक्षात ठेवायचं की आणीबाणीमध्ये काय केलं होतं बेघर केलं होतं लोकांना किंवा असं काहीतरी विपरीत झालं होतं असं त्यावेळेचं काहीतरी झालं असं समजायचं की काहीतरी चुकीच्या गोष्टी झाल्या असेल किंवा घरात असं काहीतरी झालं आणीबाणी झाली किंवा हे झालं ते असं काहीतरी आपण ते कसं तरी तुम्ही असं काय लक्षात ठेवा की त्यावेळेस काहीतरी गोष्टी घडल्या असेल काही लोक बेघर झाले असतील मग त्याला परत घर देण्यासाठी आम्ही काय केलं सत्याला म्हाडा आणले असं काहीतरी लक्षात ठेवा काय अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हाडा 1977 बरोबर आहे म्हाडा कधी आणीबाणीच्या दरम्यान म्हाडा लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता आणि नंतर ते आहे शहर व औद्योगिक विकास महामंडळ मार्फत त्याला काय म्हणतात सिडको म्हणतात आणि सिडकोच काय सिटी अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काय सिडकोच काय सिटी अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काय डबल सांगतो सिडको सिटी अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कधीची 1970 ची आहे का सिडको कधीची एक मित्रांनो 1970 ची आहे लक्षात ठेवा किती 1970 किती 1970 ची आहे लक्षात ठेवा आणि म्हाडा कधी 1977 सिडको आधी म्हाडा नंतर लक्षात ठेवा सीडचं काय सिडकोचा जर विचार केला तर सीड सारखा येतो ना बीज आधी असतं नंतर म्हाडा म्हणजे एक प्रकारचे म्हाडा म्हणजे ताडाचं झाड आहे म्हाडा ताडा असं लक्षात ठेवा म्हाडा ताडाचं झाड उंच असतं ना म्हाडा ताडा म्हणजे माझं ताडाचं झाड म्हाडा ताडा असं लक्षात काहीतरी ठेवायचं काहीतरी जरी कसं जर काही वाटलं काही गोष्टी नॉनसेन्स वाटतील वाटू द्या पण काय आपलं लक्षात राहणं महत्त्वाचं आहे मार्क भेटणं महत्त्वाचं आहे काय म्हाडा ताडाचं घर म्हणजे माझं ताडाचं घर 1977 ला आहे आणि आधी काय केलं मी बीज रोवलं बीज म्हणजे सीड बीज 1970 बरोबर आहे आणि 70 कसं लक्षात झिरो त्याला 1970 मधला झिरो बीज सारखा दिसतोय बरोबर आहे बीज सारखा दिसतोय म्हणून तुम्ही लक्षात ठेवा सीड बीज आधी आलं 70 ला आणि 77 ला काय आलं आमचं म्हाडा म्हणजे 7 वर्ष आमचं झाड वाढलं असं लक्षात ठेवू शकता तुम्ही नंतर हे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर व भूमी लाभार्थ्यांना आता इथे लक्ष ठेवा इथून पुढच्या योजना आहेत ना मित्रांनो ती 4-5 योजना आहेत तुम्हाला जो ही आकडेवारी ना सगळीकडे सेम आहे 269 स्क्वेअर फीट 1.2 लाख आणि दुसरा आहे 1.3 लाख ते सध्या ही योजना मी काळजीपूर्वक वाचतो पण बाकीची माहिती आहे ती सगळीकडे रिपीट होणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री आवास योजना ही काय आहे ग्रामीण आहे या योजनेनंतर ग्रामीण भागातील बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना कोणाला आहे बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांना बेघर आणि भूमिहीन लक्षात ठेवा बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांना 269 चौरस फूट क्षेत्र भागाचे घरकुल बांधण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात 1.20 लाख तर नक्षलग्रस्त व डोंगरी भागातील लाभार्थ्यांना रुपये 1.30 लाख अनुदान देण्यात येते किती ह्याचं किती 1.20 लाख आणि ह्याचं किती 1.30 लाख असं लक्षात ठेवू शकता आणि किती स्क्वेअर फीट 269 स्क्वेअर फीट किती 269 स्क्वेअर फीट लक्षात ठेवा मित्रांनो आणि किती जनरल जी जागा असेल की सर्वसाधारण क्षेत्र 1.2 लाख आणि आणखी जर नक्षल भाग असेल डोंगरी भाग असेल तर 10,000 आणखी वाढले तर 1.3 लाख लक्षात ठेवा 269 1.2 लाख 1.3 आता लक्षात ठेवा 269 आहे किती 269 किती 269 लक्षात ठेवा पाठ करून टाका 269 3699 काय 269 आहे 369 3 2 7 3 9 369 आपल्याला लक्षात ठेवायला मस्त झालं असतं 3 1 3 3 7 3 9 पण हे चुकीचं आहे आमचं 269 आहे काय 269 आहे आणि किती 1.2 लाख सर्वसाधारण क्षेत्र आणि बाकीचं काय 1.3 लाख कोणाचं नक्षलग्रस्त आणि डोंगरी भाग नंतर आहे राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना पीवायको आहे मित्रांनो आतापर्यंत सगळे पीवायको आहेत हे पण पीवायको आहे
दारिद्र्य रेषेवरील परंतु अल्पोत्पन्न गटातील लाभांकरता घर बांधण्यासाठी योजना राबवण्यात येते। या योजनेत प्रति घरकुल 1 लाख किंमत निर्धारित करण्यात आली असून त्यापैकी जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून 90,000 रुपये कर्ज पुरवले जाते व उर्वरित 10,000 लाभार्थ्यांनी खर्च करायचे आहे। म्हणजे किती लक्षात ठेवा, 1 लाखाचं पूर्ण टोटल रक्कम आहे, त्यातली 90,000 कोणाची अग्रणी बँक योजना आहे, बाकीची कोणाची लक्षात ठेवा 10,000 स्वतः खर्च करायचे आहे ज्याला घर पाहिजे त्यांनी। आणि कोणासाठी हे बीपीएल पेक्षा म्हणजे बीपीएल लेवलला नाही, कोणाच्या दारिद्र्य रेषे वरील साठी आहे। काय राजीव गांधी निवारा योजना जेवणासाठी दारिद्र्य आपण बऱ्यापैकी आपण काय करतो की दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी भरपूर काय करतो, पण काही लोक दारिद्र्य रेषेवरील असतात पण तेवढं जरी वर असले पण तेवढं त्यांचं राहणीमानाचं तेवढं काय म्हणतात त्यांचं जीवनमान तेवढं पण असं एवढं असं दारिद्र्य रेषेवरील आहे याचा अर्थ असा नाही की ते खूप चांगलं जीवन जगतात। त्यासाठीही गव्हर्नमेंट काय म्हणलं आम्ही काय करू तुमच्यासाठीही आम्ही काहीतरी करू म्हणून राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधार योजना 2 राबवण्यात आली आणि ती काय बीपीएल दारिद्र्य रेषेवरील आणि अल्प उत्पन्न गट लक्षात ठेवा। हा शब्द लक्षात ठेवा, दारिद्र्य रेषेवरील पण काय अल्प उत्पन्न गट लक्षात ठेवा। आणि किती 1 लाख रुपये राऊंड फिगर लक्षात ठेवा, 1 लाख रुपये 90,000 अग्रणी बँक आणि 10,000 स्वतः खर्च करायचा आहे। आता बाकीची ही जरा वेगळा म्हणजे थोडा आकडेवारी वेगळी आली पण इथून पुढच्या योजना जी आहेत 269 स्क्वेअर फीट 1.2 लाख 1.3 लाख ही सेम येणार आहे। आता रमाई आवास योजना तर लक्षात ठेवा, नावात आपलं बघा रमाई म्हणलं की लक्षात ठेवायचं की आपले रमाई लक्षात ठेवा की रमाई म्हणलं की लक्षात आपल्या अनुसूचित जाती व नोबंद घटकातील बेघर किंवा किच्छ घर असलेल्या कुटुंबाकरता राबवण्यात येते। कोणासाठी अनुसूचित जाती व नोबंद घटकातील बेघर किंवा किच्छ घर असलेल्या कुटुंबाकरता ही आपली काय रमाई आवास योजना राबवण्यात येते। 269 स्क्वेअर फीट 1.20 लाख आणि 1.30 लाख तुम्ही जर पाहिलं तर तेवढंच आहे लक्षात ठेवा। आणि हे झालं ग्रामीण भागासाठी ही आकडेवारी होती कोणती 269 स्क्वेअर फीट 1.2 लाख कायसाठी सर्वसाधारण क्षेत्र नक्षल क्षेत्र आणि नक्षलग्रस्त आणि डोंगरी भागातील किती 1.3 लाख। पण आपल्याला एक जाणवत असतं की रमाई आवास योजना नागरी क्षेत्रामध्येही राबवली जाते। नागरी भागातील किती लक्षात ठेवा 323 स्क्वेअर फीट आणि 2.5 लाख रुपये किती 323 स्क्वेअर फीट आणि 2.5 लाख। नागरी भागामध्ये गेलं तर लक्षात ठेवा 323 स्क्वेअर फीट आणि काय 2.5 लाख लक्षात ठेवा किती 2.5 लाख। आता शहरा भागामध्ये तिकडे कसं जास्त पैसा लागतो म्हणून लक्षात ठेवा 323 स्क्वेअर फीट आणि काय 2.5 लाख लक्षात ठेवा। आणि नागरी भागामध्ये लक्षात ठेवा शबरी आदिवासी घरकुल योजना तर लक्षात ठेवा ती सेम आहे, ती शबरी आदिवासी म्हणलं की लक्षात ठेवा अनुसूचित जाती आदिवासी एसटी कम्युनिटीसाठी आहे आणि काय तिचेच आहे 269 चौरस फूट प्युअर 1.20 लाख 1.3 लाख। नागरी भागासाठी किती लक्षात ठेवा 269 स्क्वेअर फीट क्षेत्रामध्ये घरकुल बांधण्यासाठी 2.50 लाख अनुदान येते। इथे लक्षात ठेवा इकडे किती जे होतं आकडा सेम होता 2.5 लाखाचा बरोबर आहे, पण इथे काय लक्षात ठेवा जे होतं क्षेत्र किती होतं 2.5 लाख सेम होते पण क्षेत्र इथं 323 चौरस फूट होतं पण इथे किती 269 जे वरतं होतं तेच खाली आणण्यात आलेलं आहे। फक्त क्षेत्र कुठे चेंज झालं लक्षात ठेवा, आपली जी रमाई आवास योजना होती तिथंच फक्त थोडं क्षेत्र चेंज झालं 323 झालं। शबरी आदिवासीमध्ये सगळीकडे सेम आहे, फक्त पैसे जे 2.5 लाख होते नागरी भागातले इकडे पण काय तर 2.5 लाख तुम्हाला पाहता थोडं कन्फ्युज होऊन देऊ नका। एकदा लेक्चर झाल्यानंतर ह्याला आणखी एकदा पाहून घ्या तुमचं म्हणजे एकदम कडक लक्षात राहील। नंतर आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत काय यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत किंवा घरकुल योजना ही कोणासाठी लक्षात विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी कोणासाठी व्हीजेएनटी कम्युनिटीसाठी लक्षात ठेवा व्हीजेएनटी साठी कोणासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि व्यक्ती घरकुल योजना लक्षात 269 स्क्वेअर फीट आहे 1.2 लाख 1 बरोबर आहे आणि 1.3 लाख सगळं लक्षात ठेवा। आणि काय लक्षात ठेवा उत्पन्न किती असणार आहे 1.20 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही योजना आपल्याला पाहता येईल। कोणासाठी म्हणजे सेम आहे 269 स्क्वेअर फीट आहे सर्वसाधारण क्षेत्रासाठी 1.2 लाख आणि डोंगरी क्षेत्र नक्षलसाठी 1.3 लाख तुम्हाला असं पाहता येईल। आपण उत्पन्न किती असेल पाहिजे उत्पन्न मर्यादा 1.2 लाख असं बघता येईल तुम्हाला। सगळ्यात महत्त्वाची कोणाची होती व्हीजेएनटी साठी होती। नंतर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तर काय जागा खरेदीसाठी लक्षात काय ती घरासाठी होती हिचं काय आता जागा खरेदीसाठी आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्याच्या अनेक ग्रामीण घरकुल योजनेनंतर पात्र परंतु जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबवण्यात येत आहे। बरेच वेळा काय होतं की जागा घरकुल योजना मंजूर होते पण काय होतं घर बांधायला बऱ्याच जणांकडे जागाच नसते बरोबर आहे। मग गव्हर्नमेंट काय म्हणलं की बाबा आपण स्कीम तर देतोय पैसे देतोय पण त्याला जागाच नाही घर बांधायला। मग गव्हर्नमेंट काय म्हणलं की आम्ही दुसरी योजना आणतोय त्याचं नाव काय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना। आता लक्षात ठेवा नाव काय दयाळ आहे ना दया म्हणजे दया येणे असं लक्षात ठेवा। तुमच्याकडे जागा नाही आम्ही तुम्हाला देतो मग तुम्ही लक्षात ठेवा दीनदयाळ उपाध्याय म्हणजे तुम्हाला पैसे तर दिलं होतं पण तुमच्याकडे जागा नाही तर आम्हाला अशी दया आली सरकारला दया आली असं लक्षात ठेवा
म्हणून त्यांनी काय केलं, जागेसाठी दुसरी स्कीम आणली. मग ते काय करतं, या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे. म्हणजे शासकीय जमीन आहे ती त्याला काय करायचं, अशी म्हणजे विनामूल्य द्यायची, किंवा 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. म्हणजे गव्हर्नमेंट जमीन असेल ती विनामूल्य द्यायची, आणि जर 500 चौरस फूट असेल तर किती, 1 लाख रुपये तो आपण देऊ शकतो त्यांना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना कोणासाठी लक्षात ठेवा, भटक्या जमाती क वर्गासाठी आहे, त्याला आपण काय म्हणतो, नॉमॅडिक ट्राईब सी वर्ग, सी बरोबर आहे, NTC लक्षात ठेवा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजना सेम आहे, 269 चौरस फीट आहे, 1.2 लाख आहे, आणि काय 1.3 लाख सेम, आणि उत्पन्न मर्यादा 1.2 लाख सेम आहे. त्यामुळे काय आहे, हे जास्त असं तुम्हाला ज्यामुळे म्हणतो 269 स्क्वेअर फीट एरिया आहे, बरोबर आहे, घर बांधण्यासाठी. दुसरं काय लक्षात ठेवा, 1.20 लाख आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य करणार आहे सर्वसाधारण क्षेत्रासाठी, आणि 1.3 लाख काय डोंगरी भाग किंवा नक्षलग्रस्त भागासाठी आहे, 10,000 एक्स्ट्रा. आणि सगळ्यात मोठं काय, उत्पन्न मर्यादा किती असली पाहिजे, 1.2 लाख पेक्षा त्यांची कमी असली पाहिजे कुटुंबाची. नंतर मोदी आवास घरकुल योजना काय लक्षात ठेवा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य अन्य ग्रामीण घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या इतर मागास वर्गातील व विशेष मागासवर्गीय वगळतील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनामार्फत 23-24 पासून मोदी आवास घरकुल योजना सुरू केली असून आगामी 3 वर्षात 10 लाख घरकुल बांधकामासाठी 12,000 कोटी अर्थसहाय्य निर्धारित केलेली योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर राबवण्यात आहे. कोणाच्या धर्तीवर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर राबवण्यात आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कोणासाठी मोदी आवास घरकुल योजना, इतर कुठेही त्यांना म्हणजे योजनेचा लाभ भेटला नाही घरकुलाच्या, पण ते कोणत्या वर्ग येतं, इतर मागास वर्गातील व विशेष मागास वर्गातील लाभार्थ्यांसाठी ही राज्य शासनामार्फत राबवलेली योजना आहे. मोदी आवास घरकुल योजना कोणाची आहे, तर महाराष्ट्र शासनाची लक्षात ठेवा, कधी 2023-24 साठी आहे लक्षात ठेवा. पण ते लक्षात ठेवायचं की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं 2022 ला, सर्वांसाठी घरं दिली 2022 ला. काही लोक आली, काही म्हणजे कोणत्या वर्गातली, असं समजा की इतर मागास वर्गातली आली किंवा विशेष मागास वर्गातली, ठीक आहे, सर्वांना घरं दिली, सर्वांचं उत्पन्न केलं, आम्हाला काय. मग त्यावेळेस सरकार काय म्हणलं, ठीक आहे तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करू. मग काय म्हणलं, मोदी आवास घरकुल योजना 2023-24 ला आलेले आपल्याला दिसेल. नंतर आहे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, बरोबर आहे. स्थावर संपदा विनिमय आणि विकास अधिनियम 2016 कायद्याअंतर्गत राज्य शासनाने स्थावर संपदा क्षेत्राचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियम प्राधिकरण महारेराची स्थापना केली असून त्यामध्ये पारदर्शकता, वित्तीय शिस्त, नागरिक केंद्रितता, उत्तरदायित्व आणि सलोखा व अर्धन्यायिक यंत्रणेद्वारे तक्रारीचे जलद गती निराकरण या बाबी अंतर्भूत आहे. लक्षात ठेवा, ते नाव काय आहे, द रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट. त्याला आपण रेरा ऍक्ट मध्ये 2016 आला, हाही आपल्याला PIQ क्वेश्चन दिसेल. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. द रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 रेरा ऍक्ट आहे, 2016चा आहे, 15-16 किती 16चा आहे, लक्षात ठेवा, 2016 लक्षात ठेवा, 2016 लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, महारेरा काय लक्षात ठेवा, महारेरा काय लक्षात, एक ऑथॉरिटी आहे, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी 2017 ला आली. म्हणजे ऍक्ट आला 2016 ला आणि ऑथॉरिटी आली 17 ला. ऍक्ट अगोदर येणार ना, ऑथॉरिटी नंतर येणार. ऍक्ट आला 2016 ला आणि महारेरा जी ऑथॉरिटी आहे ती आली 2017. महारेराचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी 2017. ह्याबद्दल तुमच्या कंटिन्यू तुम्ही न्यूज मध्ये पण पाहता आणि 1-2-3 एक्झामलाही ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन येऊन गेले दिसतील. मी मागच्या काही प्रिलिम्स किंवा मेन्स मध्ये ह्यावर तुम्हाला क्वेश्चन आले दिसतील. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ऍक्ट कधीचा 2016चा आहे, रेराचा कधीचा 16चा आहे आणि ऑथॉरिटी कधी आली 17 ला आली. लक्षात 16-17 असं लक्षात ठेवू शकता. त्याचं 16 आणि 17 लक्षात ठेवा. नंतर आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता आहे. पाणी पुरवठा, जल जीवन मिशन, जल जीवन अभियान, हर घर नल से जल या उद्देशाने राज्याच्या ग्रामीण भागात सप्टेंबर 2020 पासून जल जीवन अभियान राबवण्यात येत आहे. कधी 2020 पासून. आणि ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे हे जल जीवन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या अभियानांतर्गत सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब, शाळा, ग्रामपंचायत, इमारत, आरोग्य केंद्र, अंगणवाडी इत्यादी वैयक्तिक नळ जोडणी पुरवण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, कधी सप्टेंबर 2020 पासून काय केलं हे करायचं आणि किती पर्यंत करायचं लक्षात ठेवा, 2024 पर्यंत करायचं. किती 2024 पर्यंत करायचं आहे. जर पाहिलं आमची नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन 2019 ला आम्ही हे केली होती, काय घोषणा केली होती, आणि 2020 पुढून 5 वर्षासाठी 2024 पर्यंत आपल्याला ती राबायची होती, म्हणजे 5 वर्षासाठी, बरोबर. 20, 21, 22, 23, 24 असं लक्षात ठेवा. मग ते पण कधी एंड किती 24. जर आम्हाला पाणी भेटलं तर आमची काम करण्याची शक्ती येईल काय, म्हणजे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये. म्हणजे कसे माणूसच जर आजारी असेल, कमकुवत असेल, खूप हे असेल तर तू काम करणार नाही ना. मग त्यासाठी काय गव्हर्नमेंट काय केलं, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन राबायची ना आम्हाला 5 वर्षासाठी. 19 ला आम्ही घोषणा केली, 2020 पासून आम्हाला 5 वर्षासाठी लाभायची. तर आम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो, आमचा
नागरिक असेल तो सशक्त पाहिजे, म्हणून त्या सशक्त कसं राहील, त्याला स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे असं लक्षात ठेवा. मग सप्टेंबर 2020 पासून काय आणलं, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन जी लागू झाली 20 पासून, त्यावेळेस आम्ही हर घर नळ से जल आणलं, कारण की शुद्ध पाणी पुरवठा झाला तर माणूस आजारी पडणार नाही आणि तो नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये आपलं चांगलं योगदान देऊ शकतो असं लक्षात ठेवू शकता. पेयजल टंचाई निवारण कार्यक्रम, त्याला लक्षात ठेवा ऑक्टोबर ते जून या कालावधीत पेयजल टंचाई निवारण कार्यक्रम राबवण्यात येतो. 10वा महिना 6वा महिना 10 10 6 10 6 10 6 बघा ट्युनिंग आहे ना, 10 6 10 6, मग 10 म्हणजे ऑक्टोबर आणि 6 म्हणजे जून, ऑक्टोबर ते जून कालावधी तो, ऑक्टोबर ते जून लक्षात ठेवा. नंतर आहे अटल भूजल योजना, महत्वाची आहे. शाश्वत भूजल व्यवस्थापन सुलभ करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना राज्यामध्ये सन 2020-21 ते 24-25 या कालावधीत राबवण्यात येत आहे. लक्षात ठेवा 2020-21 ते 24-25 या कालावधीत. लक्षात ठेवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन पण बघा इथंच आहे ना, 2020 ला स्टार्ट झाली ना, बरोबर आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन 2019 ची घोषणा आणि 2020 पासून 5 वर्षासाठी, मग तिथेच आम्हाला अटल भूजल योजना लक्षात ठेवता येईल. आणि कोणाची मदत आहे, वर्ल्ड बँकची आहे. लक्षात ठेवा वर्ल्ड बँकची, का तर आम्हाला खूप मोठी हे करायची ना योजना राबवायची अटल भूजलची, म्हणून आम्हाला कोण मदत करणार आहे, वर्ल्ड बँक करणारी मदत. लक्षात ठेवा कोण, वर्ल्ड बँक. लक्षात ठेवा बाकीचं काही तुम्ही खालते वाचून घ्या. नंतर आहे अटल पुनर्जीवन व नागरी परिवर्तन अभियान, त्याला काय म्हणतो अमृत, ते कधी आलंय 2015-16 ला. लक्षात ठेवा अमृत योजना कधी 2015-16 ला, 2005 साला काय आलेलं मित्रांनो, बरोबर आहे, काय आलेलं आहे हे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, बरोबर आहे. आणि 2015-16 ला एकात्मिक फलोत्पादन अभियान. एकात्मिक फलोत्पादन अभियान म्हणजे आमचं फळाचं उत्पादन वाढलं, आम्ही ते काय केलं दुधामध्ये मिसळलं, त्याचा ज्यूस बनवला आणि ते अमृतासारखं पिलो. कधी 2015-16 ला, मग 15 बरोबर आहे 15-16 ला आमचं एकात्मिक फलोत्पादन अभियान, फळाचं उत्पादन खूप झालं आणि ते दुधात टाकून आम्ही पिलो, ते अमृतासारखं लागलं, म्हणून आम्ही लगेच अमृत योजना चालू केली. असं काहीतरी लक्षात ठेवा तुम्ही. अमृत योजना 2015-16, एकात्मिक फलोत्पादन अभियान 2015-16. तुम्हाला जर मित्रांनो सांगितलं असं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल 2022, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आणि दुसरं जे आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, ह्या संदर्भात तुम्हाला जर जाणून अशा भरपूर साऱ्या योजना अशा इर्द गिर्द तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आतापर्यंत तुम्हाला भरपूर योजना सांगल्या, तुम्हाला काल सांगितलं तसं तुम्ही काय करा, ह्या 3-4 योजना त्याच्या आजूबाजूच्या योजना अशा एका पेपरवर लिहून घ्या आणि एक्झामच्या अगोदर आदल्या दिवशी तुम्ही त्या वाचायला ठेवू शकता. त्याचा एकदम मेन्सला खूप सारा फायदा तुम्हाला ह्या संदर्भात होईल. तर लक्षात ठेवा थोडा आजारी असल्यामुळे माझा थोडा आवाज कालपासून थोडा हे होतोय, पण ठीक आहे, सॉरी त्याबद्दल तुमची माफी मागतो. अमृत मग काय, अटल मिशन फॉर रिज्युनेशन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. काय अटल मिशन फॉर रिज्युनेशन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन लक्षात ठेवा. नंतर आहे अमृत 2 अभियान 2021-22 ते 25-26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येत आहे. लक्षात ठेवा कधीपासून 21-22 मित्रांनो बघा 21-22 ते 25-26 लक्षात ठेवा. 21-22 ते 25-26 हे जरा ऑड आहे. लक्षात ठेवा 21 अमृत किती ऑड आहे ना, नेहमी भेटत नाही ना अमृत प्यायला, ते ऑड आहे म्हणून 21-22 लक्षात ठेवा. बाकीचं आपण 20 पासून स्टार्ट केले, 20 ते 24 नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन लिंक करत गेलो आम्ही, पण ऑड आहे अमृत काय ऑड आहे. ऑड म्हणून आम्ही काय म्हणा 21 एक वर्ष पुढे वाढा ना 21 आणि पुढे 26 21-22 25-26 ऑड आहे ना. अमृत रेग्युलर थोडं भेटतं प्यायला, ते कधीतरी भेटतं ना. 21-22 25-26 ऑड लक्षात ठेवा. आणि एकूण 44 अमृत शहरामध्ये 100% मल प्रक्रिया व मल निसारण जोडणी देणे त्याचं जे उद्दिष्ट आहे. बाकीचे उद्दिष्ट तुम्ही वाचून घ्या. एकूण 44 अमृत शहरामध्ये 100% मल प्रक्रिया व मल निसारण जोडणी देणे ते एक उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. नगरोत्थान अभियान. एक मित्रांनो 30 सेकंद थोडा ब्रेक घेतो पाणी पिण्यासाठी. तर लक्षात ठेवा मित्रांनो नगरोत्थान अभियान. लक्षात ठेवा राज्यातील नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीकरणाच्या अनुषंगाने नगरोत्थान महाअभियान सन 2010 पासून आपण पुढे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था नगरोत्थान नगर मांडल्यानंतर लक्षात येतो पुढे शहरी भागामध्ये, शहरी भाग म्हणजे नागरी भागांमध्ये आहे पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी. लक्षात ठेवा 2010 ला आहे. कधी 2020-10 आपण नाही 19-20 10-20 इकडे तिकडे आपण 19-20 म्हणतो ना 19-20 हो गया, तसं 19-20 नग ते 19-20 त्यांना राहू द्या. आपलं कसं आहे 10-20 मत होणे देणं. काय 10-20 होणे मत द्या ना. गावामध्ये 10-20 झालं चालतं, म्हणजे एखादी लाईट गेली लोकांना काय वाटत नाही, ऍडजस्ट होतं का. एखादी लाईट गेली 2 दिवस लाईट गेली, गिरण बंद आहे, सगळं बंद आहे, पण शेजारकडून आपण पीठ आणून खाऊ शकतो किंवा बाजूकडून तेल आणून किंवा बाकीच्या गोष्टी असतील, बाकीच्या काही सुविधा असतील एकमेकांना एक्सचेंज करून आपण आपलं काही खर्चाचं डेलीचं रुटीन चालू करतो. पण शहरामध्ये होतं का लाईट गेली सगळंच बंद होतं.
कोणी म्हणजे सगळ्यांची दारं लावली असते, कुणाकडे मागायला जाणार, बरोबर आहे. मग कोणा शहरामध्ये 10-20 चालत नाही, आपण तसं म्हणू 19-20 त्यांचं होतं, एक 19-20 चालत नाही असं म्हणतो आपण, 20-10 म्हणू. काय 20-20, 19-20 थोडा फरक असतो, पण 20-10 कुठला शहरामधला, 19-20 गावाकडे थोडंफार चालतं असं लक्षात ठेवा. 19-20 गावाकडे चालतं. आता माझ्याकडलं पीठ संपलं, गिरणी जरी बंद असली मी शेजारकडून आणणार, पण शहरामध्ये असं चालत नाही का, तर कोणी सगळ्यांची दारं बंद असतात, मग तिथं मोठा फरक असतो. मग कसा 20-10 का फरक आहे, 20-10 का, 20-10 म्हणजे 2010 काय नगरोत्थान अभियान. का नगरोत्थान अभियान काय म्हणायचंय की पायाभूत सुविधा एवढ्या स्ट्रॉंग करायची की त्यांना अशा कोणाला मदत मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. ते काय झाले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे किंवा कोणाला मदत मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपापलं प्रत्येकाने आपापलं काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काय केलं, नगरोत्थान अभियान राबवलं. असं लक्षात ठेवा. 20-10 का फरक लक्षात ठेवा. स्वच्छता लक्षात ठेवा. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण लक्षात ठेवा. तारीख लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 2014 आपल्या सगळ्यामध्ये. आणि स्वच्छ भारत अभियान नागरी हे पण कधी 2 ऑक्टोबर 2014 सरकार आलं आणि लगेच 2014ला काय केलं, स्वच्छता म्हणजे राबवण्यास चालू केली. भ्रष्टाचार सगळं कमी करा घोषणा केल्या होत्या ना जाहीरनाम्यामध्ये, की आम्ही काय करणार, भ्रष्टाचार कमी करणार. म्हणजे आल्या केली स्वच्छता चालू केली. 2014ला स्वच्छता लगेच चालू केली असं लक्षात ठेवा. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण असेल किंवा नागरी असेल, किती 2 ऑक्टोबर 2014 असं लक्षात ठेवा. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हे 2020, 21, 23, 25 या कालावधीत खोली हागणदारी मुक्त वर्तन टिकून राहावे आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापना सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्यात राबवण्यात आहे. आता मला सांगा लक्षात ठेवा, स्वच्छ भारत मिशन 2014 माहिती आहे आपल्याला, पण स्वच्छ भारत मिशन 2 कधी लक्षात ठेवा, 20, 21 ते 24, 25. 20 आलं मित्रा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, 20 पासून सुरुवात झाली ना नॅशनल मीटर पाईपलाईन. पुढे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण काय 20, 21 ते 24, 25 या कालावधीपासून राबवण्यात येत आहे. आणि स्वच्छ भारत अभियान नागरिक किती 14 आहे असं लक्षात ठेवा. आणि स्वच्छ भारत अभियान 2च्या धर्तीवर राज्याचं काय 2 आहे ना, ते कधी 21 ते 26 आहे. किती 21 ते 26 आपण किती पाहिलं ते ग्रामीण जे होतं लक्षात ठेवा मित्रांनो, हे 20 पासून होतं नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन पासून. तुम्हाला मगाशी पण म्हणलो ऑड काय आलं, अमृत आलं. शहरातले लोक थोडे ऑड वागतात गावाकडे गेल्यानंतर, बरोबर आहे. म्हणजे वाढ वागत नाहीत तर गावाकडल्या लोकांना थोडे वाढ वागतात त्यांचं, की बाबा येतो मस्तपैकी इन काढतो. गावाकडले लोक म्हणतात लय फुगीर येतो, एखादा पोरगा शहरातून गावाकडे येतो फुगीरे ऑड वागतो. मग ऑड आपल्याला मग पैसे अमृतासारखा बाजूला टाकून द्यायचा आहे. ऑड म्हणजे 2020 नाही घ्यायचं, आम्हाला 2021 घ्यायचं आहे. मग स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 जर पाहिलं तर 2021 ते 26 स्टार्ट होतील. स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2023 तर लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा मित्रांनो, स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2023 मध्ये सर्वात स्वच्छ शहरी 2 होते लक्षात ठेवा, इंदोर आणि सुरत. बरोबर, कोण इंदोर अँड सुरत, INS इंदोर आणि सुरत लक्षात ठेवा. राज्याला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे प्रथम क्रमांक राज्य म्हणून पहिल्यांदा रंगवण्यात आले. हे महत्त्वाचं आहे. राज्याला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे काय सर्वोत्कृष्ट कामगिरीमध्ये कोण आहे, महाराष्ट्र पहिल्यांदा आहे. काय महाराष्ट्र पहिल्यांदा आहे. आणि स्वच्छ शहरामध्ये सुरत आणि काय आहे आपलं लक्षात ठेवा, इंदोर पहिला आहे आणि कामगिरीमध्ये महाराष्ट्र आहे पहिल्यांदा आला आहे म्हणून आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या. घन कचरा व्यवस्थापन नागरी ते बाकीचे काय ते लक्षात ठेवा, काय आहे ते जस्ट वाचून घ्या. तुमचं वाचलं तरी लक्षात ठेवा मित्रांनो. बाकीच्या गोष्टी मी फॅक्ट वाचत नाही, त्या वाचल्या तुम्ही सहज तुमच्या लक्षात राहू शकता म्हणून मी त्या वाचत नाही, का ते आपल्याकडे एवढा वेळ नाही. पण ज्या काही गोष्टी असतात की जे फॅक्ट्स असतील, इन्फॉर्मेशन असेल, काही गोष्टी लक्षात राहणार नाही योजनेच्या स्कीमची इयर, ते तुम्हाला मी ट्रिक्स आणि टेक्निक्स आणि ट्रेंडच्या स्वरूपात सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की बाकीचे तुम्ही हायलाइट केलं का वाचत नाही, ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सरळ सरळ लेक्चर झाल्यानंतर जस्ट स्क्रोल करायचं आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते ना. आणि तुम्हाला काय होईल की ह्याच्या निमित्ताने तुमचा बाकीचा डाटाही डबल काय होईल, रिवाइज होईल. लक्षात ठेवा. विलगीकरण केलेल्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कंपोस्ट खताची निर्मिती केली जात असून त्यांच्या विक्री विपणनासाठी राज्याने हरित महासिटी कंपोस्ट ब्रँडची नोंदणी केली आहे. काय हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड ची निर्मिती केली आहे असं विचारू शकतात. महाराष्ट्राने कोणत्या ब्रँडची कंपोस्ट खताची काय कंपोस्ट ब्रँडची निर्मिती केली, हरित महासिटी किंवा रेड महासिटी, ऑरेंज महासिटी काही देऊ शकतात. काय हरित महासिटी लक्षात ठेवा. कोणतं हरित महासिटी ब्रँड आहे. काय हरित महासिटी ब्रँड आहे. राज्यात एकूण 230 शहरांना कंपोस्ट खतांच्या विक्रीसाठी हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड वापरण्यास परवानगी देण्यात आली. किती 230 शहरांना, 230 शहर जरी नाही लक्षात राहिले तर लक्षात ठेवा हरित महासिटी ब्रँड काय लक्षात कंपोस्ट ब्रँड आहे. काय कंपोस्ट ब्रँड आहे. नंतर आहे पर्यावरण संवर्धन. संयुक्त राष्ट्र पर्यावरण शाश्वत अध्यायामधील मुख्य घटक म्हणून प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला हे पाहता येईल. प्रदूषण नियंत्रण, हवा प्रदूषण, बाकीचं काय ते लक्षात ठेवा मित्रांनो. आपला हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण अधिनियम कितीचा आहे 1981 लक्षात ठेवा. हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1981 आहे लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की राष्ट्रीय हवा गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, काय सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आहे आणि रेस्पिरेबल सस्पेंडेड पेट्रोलियम मॅटर या 3 प्रमुख वायू प्रदूषकाचे नियमित परीक्षणाद्वारे सहनियंत्रण केले जाते. 3 महत्त्वाचे आहेत मित्र आपल्यासाठी. कोणते सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रो
नायट्रोजन ऑक्साईड आहे आणि RSPM ला काय म्हणतात रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. पाठच करा सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड आणि RSPM ला काय म्हणतात रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. हे तीन निर्देशांकाचा काय तीन घटकां तीन प्रमुख वायू प्रदूषणाचा काय करतात परीक्षण केलं जातं आणि त्याद्वारे काय करतं प्रदूषण नियंत्रण केलं जातं. लक्षात सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डाय नायट्रोजन ऑक्साईड आहे. सल्फर डाय आहे पण नायट्रोजन ऑक्साईड आहे फक्त काय ऑक्साईड आहे. RSPM ला काय म्हणतात रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. त्याला पर PM काय 10 हे लक्षात ठेवा. PM पर पार्टिक्युलेट मॅटर किती 10 लक्षात ठेवा. 2.5 विचारतील काहीतरी विचारतील तर लक्षात PM 10 आहे. लक्षात PM 10 तर लक्षात ठेवा PM 10 आणि लक्षात ठेवा सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड आणि RSPM त्याला काय म्हणतात डबल वाचतो रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. तर लक्षात ठेवा त्याची मर्यादा दिली तर सल्फर डायऑक्साईडची किती 50 आहे, नायट्रोजनची 40 आहे आणि RSPMची किती 60 आहे. 40 50 60. लक्षात ठेवा नायट्रोजनची किती 40 आहे, सल्फरची किती 50 आहे NS आणि RSPM ला आपण त्याला काय करू आपण लक्षात ठेवा R इनिशियल लक्षात ठेवू NSR लक्षात ठेवा NSR बरोबर आहे. CSR असतो कंपनीचा फंड बरोबर आहे CSR असतो तसं आमचा NSR आहे. लक्षात ठेवा NSR काय NSR CSR म्हणजे काय होतं की CSR मुळे म्हणजे कंपन्यांमुळे हवा प्रदूषण होतं त्यामुळे आम्ही NSR आणला. काय कंपन्यातला जो CSR असतो बरोबर आहे कंपन्यामध्ये CSR असतो आणि कंपनी बरोबर आहे आणि कंपनीमुळे काय होतं हवा प्रदूषण होतं म्हणून त्यांचा CSR आमचा NSR N फॉर नायट्रोजन S फॉर नायट्रोजन ऑक्साईड S फॉर सल्फर डायऑक्साईड असं लक्षात सेकंड नंबरला आहे म्हणून आम्ही CO सल्फर डायऑक्साईड ठेवू शकतो बरोबर आहे. R फॉर RSPM लक्षात ठेवा NSR नायट्रोजन ऑक्साईड सल्फर डायऑक्साईड आणि RSPM लक्षात ठेवा. N किती 40 S किती 50 R किती 60 यांची मर्यादा तुम्ही लक्षात ठेवू शकता 40 50 60 NSR 40 50 60 NSR 40 50 60 असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे लक्षात ठेवा मित्रांनो की 15 वर्ष जुने वाहनावर बंदी 8 वर्ष जुनी वाहने LPG CNG मध्ये रूपांतर करणे आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणे अशा काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आले हवा प्रदूषणाबाबतीत. पण 15 वर्षाची जुनी ना त्याला स्क्रॅप मध्ये काढायचं 8 वर्षापेक्षा जुनी त्याला काय करायचं परिवर्तन करायचं LPG आणि CNG मध्ये आणि इलेक्ट्रिक वाहनाला काय करायचं प्रोत्साहन द्यायचं सांगितलं आहे. दोन्ही प्रदेशांकडे मित्रांनो तो अधिनियम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्रमुख शहरांमध्ये प्रतिवर्षी परिसर ध्वनी स्तर नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतो आणि ध्वनी प्रदूषण नियम काय ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम कधीचा आहे 2000चा आहे. लक्षात ठेवा निवासी भागात ध्वनी स्तर मर्यादा प्रमाणक दिवसा 50 डेसिबल आहे व रात्री किती 45. दिवसा किती डेसिबल पाहिजे आपण जर निवासी भागाचा 55 पाहिजे VIP नंबर आहे आमचा घराचा नंबर असं ठेवा आणि रात्रीच्या किती 45 10 मायनस करायचं दिवसाला 55 चाललं आम्हाला आमचा VIP नंबर गाडीचा आहे आणि गाडी आमची घरासमोर असते 55 डेसिबल आणि आमचा निवासी भाग आहे तुम्ही काय करा 55 घराची गाडी कुठं लावली 55 VIP एकदम निवासी क्षेत्रामध्ये निवासी म्हणजे आमच्या घरासमोर लावली मग आम्हाला 55 VIP नंबर आहे आणि आम्हाला आवाज पण 55 डेसिबल लागतो दिवसा रात्रीच्या 10 मायनस करायचा का तर आम्हाला झोपायचं आहे शांत दिवसभर आम्ही काम करून आलेलो असतो म्हणून 55 मायनस 10 45 लक्षात ठेवू शकता. नंतर आहे जलप्रदूषण ही नद्या तलाव जलस्रोत भूजल आणि किनार भाग प्रभावित करणाऱ्या गंभीर समस्या आहेत लक्षात ठेवा. नंतर आहे जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण अधिनियम कधीचा 1974चा आहे. कधीचा 74चा. जलचा कधी पाहिला लक्षात ठेवा जलचा कधी 1974चा अधिनियम आहे. हवा रिलेटेड 1981 आहे. ध्वनीचा 2000 आहे लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं वॉटर जल म्हणजे वॉटर हवा म्हणजे एअर आणि यस काय साऊंड WAS लक्षात ठेवा बरोबर आहे. वास लक्षात ठेवा वास कचऱ्याचा म्हणजे पुढे घात कचऱ्याबद्दल एक अधिनियम आहे लक्षात ठेवा. वास कचऱ्याचा वास आहे ना ती पण घाणच असते ना त्याचा पण त्रास होतो ना वास कचऱ्याचा W वॉटर एअर आणि काय म्हणलं तुम्हाला साऊंड वॉटर म्हणजे किती आला लक्षात ठेवा 74 लक्षात ठेवा बरोबर. एअर किती 81 आणि नंतर ध्वनी 2000 लक्षात ठेवा. साऊंड किती 2000. साऊंड कसा दिसतो साऊंडचे चिन्ह जर पाहिले तुम्ही भोंग्याचे असे असतात बरोबर आहे किंवा असं असतं बरोबर आहे असं ना शून्यासारखं दिसतं असं काहीतरी लक्षात ठेवायचं वाढ काही पण लक्षात आमचे 3 भोंगे लावलेत बरोबर आहे असं काहीतरी लक्षात ठेवा 0 0 0 2 भोंगे लावले एक इकडं आणि एक इकडं असं लक्षात ठेवायचं. आता स्क्रीन आहे माझी इकडे स्क्रीन आहे इकडे इथं 2 भोंगे लावले म्हणजे किती 2 भोंगे त्यासमोर 3 शून्य ध्वनी आला की लक्षात ठेवायचं की मी स्क्रीन समोर उभा आहे इकडे एक आहे साऊंड इकडे एक आहे आणि लक्षात ठेवा 2 आहेत आणि 2 समोर 3 शून्य टाकले 2000 लक्षात ठेवा ध्वनी आलं. 73 महाराष्ट्रामध्ये खूप दुष्काळ पडला होता बरोबर आहे. पाणी पण प्यायला भेटलं नाही. 74 जल आला लक्षात अन्न नका देऊ पण जल तरी द्या आम्ही जीवन तरी राहू असं लक्षात ठेवा. काय जल दुष्काळ रिलेटेड तुम्ही जर पाहिलं 72 दुष्काळ होता 74 काय म्हणले लोक अन्न नका देऊ पण 74 आम्हाला पाणी तरी द्या मग 74 पाणी दिलं आणि ध्वनी तुम्हाला पाहिलं 2 साऊंड 2000 लक्षात ठेवता येईल तुम्हाला. आणि 81 काय सरळ लक्षात ठेवा 81 काय आहे हवा काय 81 ला हवा आहे लक्षात ठेवा 7 वर्षांनी हवा
बरोबर आहे, हवा दिली लक्ष, असं लक्ष ठेवू शकता. तुम्ही म्हणता की सर काही कशाला काहीच वाटतात. मित्रांनो जेवढं मी बऱ्याच मित्रांना मी असं बोललो, ट्रिक सांगितल्या, एक्झाममध्ये ॲज इट इज आठवल्या. म्हणजे जेव्हा आम्ही मित्र डिस्कस करायचो मित्रांनो, जेव्हा अभ्यास करत असताना माझ्यासोबतचे मित्र काही अधिकारी झाले, त्यांना आम्ही जेव्हा डिस्कस करायचं आम्ही काही असं बनायचं, पण एक्झाम दिवशी आम्हाला ते म्हणलं, जेव्हा आम्ही एक्झाम द्यायचो त्यावेळेस आम्हाला एक्झॅक्ट आठवायचं नेमकं काय आहे ते. त्यामुळे म्हणून असं काहीही बनवायचं, सवय लावायची आपल्याला, का तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन कसं जास्त दिवस लक्षात राहत नाही. पण काहीतरी वेळ काहीतरी बनवलं, काहीतरी नॉनसेन्स काहीतरी बनवलं तर ते लक्षात राहतं. काही गोष्टी सरळ सरळ लक्षात राहत नाही, पण ते काहीतरी असंच नॉनसेन्स म्हणा, काही म्हणा, तुम्हाला काही वाटेल ते म्हणा, पण बनवायचं आणि आपल्या काही मार्क्स मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं करायचं, लक्षात ठेवा. नंतर एक कचरा घन व्यवस्थापन कधी त्या लक्षात ठेवा. अधिनियम तुम्हाला ते पाहिलं होतं, घातक व इतर कचरा व्यवस्थापन सीमापार वाहतूक नियम किती आहे, 2016चा आहे, लक्षात ठेवा. मग तुम्हाला ते म्हणलं ना, वॉटर किती 74ला, 73ला दुष्काळ होता, 74ला वॉटर पाणी तरी द्या. इयर कधी 81ला, सरळ लक्षात ठेवा, 81ला इयर. आणि साऊंड 2 साऊंड, त्यासमोर 3 शून्य लावले, 2 साऊंड 200 दोन्ही बरोबर आहे. साऊंड आलं की आलं 2000. आणि कचरा रिसेंटली 16चा, किती 16चा कचरा 2015-16 आमचं काय आलेलं आहे, एकात्मिक फलोत्पादन अभियान. फळं खाल्ली, तिथे टरकाला फेकून दिली, त्याचा काल काय झाला, कचरा झाला. घातक कचरा आहे ना, असं लक्षात ठेवायचं काहीतरी. घातक कचरा कोणता, पिशवीमध्ये फळं आणली ना, एकात्मिक फलोत्पादनमध्ये फळाचं प्रोडक्शन झालं 15-16ला, म्हणजे 16 हे लास्ट लक्षात ठेवा, 16ला, मग 15-16 लक्षात ठेवा. कचरा काय चांगला प्लास्टिक बॅगमध्ये आला, तो काय झाला, प्लास्टिक झाली घातक कचरा. बरोबर आहे. एका फलोत्पादन अभियान आणला, कचऱ्या बॅगमध्ये बॅग आम्ही दिली फेकून, त्याचा झाला कचरा, आणि तो काय घातक कचरा. एकात्मिक फलोत्पादन अभियान 15-16 आणि 16चा घातक कचरा, असं लक्षात ठेवा. आणि जे म्हणतो ना, वॉटर, एअर आणि साऊंड, VAS, वॉटर, एअर, साऊंड, हे असं क्रम आहे. 1974, 81 आणि 2000. आणि 2016चा आपला कचरा म्हणजे वास कचऱ्याचा. तुम्हाला ते कळलं ना आता नेमकं काय होतं, वास कचऱ्याचा, WAS, वास कचऱ्याचा, W एअर 81, एअर साऊंड 2000, कचऱ्याचं 2016, असं लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लास्ट फॅक्ट, राज्यात तळोजा, ठाणे, महापेठ, ठाणे, राजगाव, पुणे आणि बुटबरी येथे घातक कचरा व्यवस्थापनासाठी सामायिक सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. कुठं तळोजा आणि महापे, कुठं ठाण्याला ठाणे, पुणे, नागपूर, ठाणे, पुणे, नागपूर, तीन ठिकाणी, ठाणे, पुणे, नागपूर, ठाणे, पुणे, नागपूर. पुण्यामध्ये कुठे, रांजणगावला, आपलं जवळचं इथं पुण्यामधलं गणपतीचं, बरोबर आहे, रांजणगावला. तर तिथं काय लक्षात ठेवायचं, घातक कचरा लोक येतात, प्रसाद घेतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, असं लक्षात ठेवा. आणि पिशवी तिथे टाकतात, असं लक्षात ठेवा. पण हे लक्षात ठेवा, आपण नागरिक म्हणून काय केलं पाहिजे, तो कचरा तसा नाही टाकला पाहिजे, तर कुठं टाकला पाहिजे, आपली जे असते ना कचरा कोणती, त्यामध्ये टाकलं पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, रांजणगावला महागणपती आहे, बरोबर आहे. पण त्या संदर्भात तुम्ही कचऱ्याचे प्लास्टिकच्या बॅगा जास्त होतात, भाविक येतात, प्लास्टिक, त्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा, ते जास्त कचरा होतो म्हणून तिथे केलं प्लास्टिकच्या बॅगमुळे. रांजणगाव, पुणे, बुटीबुरी, नागपूर, तिथे मोठी MIDC आहे, तिथे पण खूप घाण कचरा होतो, घातक. बुटीबुरी, नागपूर. ठाण्याला तळोजा आणि महापे, ठाण्याला तळोजा आणि महापे. बाकी शहरामध्ये आम्ही नंतर करू, सध्या करून लक्षात ठेवा, नागपूर, ठाणे, पुणे, नागपूर, ठाणे, पुणे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. नागपूर, ठाणे, पुणे जर तुम्ही लक्षात ठेवलं, तिन्ही पण लक्षात ठेवा. नागपूरचे आपले CM आहेत, बरोबर आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. पुण्याचे आमचे अजितदादा आहेत, बरोबर आहे. ठाण्याचे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत, बरोबर आहे, आले. 3 ठिकाणी असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नागपूरला बोटीवरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. दुसरं आहे अजितदादा साहेब पुण्याचे, तिथं आहे रांजणगावला. ठाण्याचे आपले एकनाथ शिंदे साहेब, दोन, बरोबर आहे. मागचे बरोबर, तळोजा आणि महापे तिथं जास्त दिले, असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि शेवटची फॅक्ट राहिली मित्रांनो सांगायचे, प्रदूषण निर्देश आधारित कारखान्याचे वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे प्रदूषणाचे निर्देश आहे त्या आधारित कारखान्याचे वर्गीकरण केलेले. कोणकोणते, हिरवा, नारंगी, लाल, धवल, असं काहीतरी कारखान्याचे प्रदूषण निर्देशांकात आहेत. हिरवा आहे, धवल आहे, लाल, नारंगी, लाल, नारंगी, लाल, असं दिलेलं आहे, बरं का. ते लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याचं काय तेवढं काही लक्षात ठेवलं तरी चालत, पण लक्षात ठेवा सगळ्यात जास्त काय ते निर्देशांक कोणाचा आहे, ग्रीन आणि ऑरेंज आहे. काय, ग्रीन आणि ऑरेंज सगळ्यात जास्त कारखाने कशामध्ये, लक्षात ठेवा, ग्रीन आणि ऑरेंज आहे. गो कुठं, कारखान्यात जा, कारखाना म्हणजे गो फॉर ग्रीन, गो फॉर ऑरेंज. म्हणजे निर्देशांक काय सगळ्यात जास्त कोणाचा, ग्रीनचा आहे, नंतर कोणता आहे, ऑरेंजचा आहे. बाकीचे काय ते लक्षात ठेवा. निर्देशक कारखान्याचे काय केलेलं हे लक्षात, प्रदूषण निर्देशांकावर आधारित कारखान्याचे वर्गीकरण केले. काय, प्रदूषण निर्देशांक. मग ते कोणकोणते लक्षात ठेवा, हिरवा आहे, नारंगी आहे, लाल आणि धवळ. आम्हाला फक्त 2 लक्षात ठेवायचे, GO गो कारखाना, G फॉर ग्रीन आणि O फॉर ऑरेंज. ग्रीन किती 52% आहे आणि नारंगी 40% आहे. ग्रीन O गो कारखाना, लक्षात ठेवा.
असं ट्रिक्स स्वरूपात लक्षात ठेवू का. सगळ्यात जास्त निर्देशन कोणाचं आहे, ग्रीनचा आहे 52% आणि ऑरेंजचा 40%. अशा प्रकारे लक्षात ठेवतो. ठीक आहे मित्रांनो, आजचं लेक्चर इथे संपलं आहे. आपला लास्टचा जो भाग आहे 5वा तो उद्या घेणार आहोत. ठीक आहे, आज थोडं लेक्चर थोडं आज जवळपास मला वाटते 45 मिनिटं प्लस गेला आहे. जाऊन द्या मित्रांनो, पण आपल्यासाठी हा महत्त्वाचा GS3 GS4च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा डाटा होता. त्यामुळे हे आपल्याला मी जास्त पळवलं नाही, तरीही माझ्यापर्यंत जेवढं मी फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय तरीही पण तुम्ही जाणलं असेल की हे इन्फॉर्मेशन महत्त्वाची असल्यामुळे मी काय करतो, थोडं परत काही गोष्टी ट्रिक्स बनवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, वेळ जाऊन द्या. आपल्याला काही गडबड नाही, एक्झाम पुढे गेलेले आहे. त्यामुळे काय आहे, आपल्याला काही मार्क्स देणं महत्त्वाचं आहे. व घाई गडबड करणं ठीक आहे, पण ओढाताण करणं चुकीचं आहे. काय घाई गडबड ठीक आहे म्हणजे थोडीफार, पण ओढाताण करायचं नाही. ओढाताण केलं ना हातचं पण निघून जातं. त्यामुळे काय आपण जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला काय असं मी म्हणणार नाही की मी एवढा वेळ देण्याचं कारण इकॉनॉमिक्सला असं आहे की मित्रांनो, आपली 12 घंट्याची बॅच म्हणून तुम्हाला असं वाटतं की आता 15-16 घंट्याची बॅच होईल, पण होऊन द्या मित्रांनो. कारण की जर तुम्हाला 30-40 क्वेश्चन जर ह्यातनं डायरेक्ट येणार असेल, बाकीचा अभ्यास तुमचा आहे, हे जे 30-40 जोड मी तुम्हाला कालच म्हणलो 420-30 जर स्कोर येणार असेल, तो तुमचा स्कोर PYQ इकॉनॉमिक्स दोन्ही जर तुम्ही चांगले केले तर जो स्कोर आहे तुमचा 490 प्लस जाऊ शकतो. किती, 490 प्लस किती, विदाउट डिस्प्यूट. त्यामुळे तुम्हाला आणखी शेवटची सूचना, जर तुम्ही PYQ अनालिसिस केलं नसेल तर माझं एकच कालपासून सांगतोय, नेहमीपासून सांगतोय, म्हणजे बॅच स्टार्ट झाल्यापासून सांगतोय, शक्य असेल म्हणलो होतो पण शक्य असेल असलं आपल्याला काहीच नकोय, आपल्याला करायचंच आहे. 2012 ते 23 GS 1, 2, 3, 4चे सगळे पेपर झेरॉक्स काढायचे, डायरेक्ट आन्सर की फाडायच्या, डायरेक्ट उत्तर टिक करायचे. ॲटलिस्ट एवढं जरी करा, ह्याच्यापेक्षा डिटेल अनालिसिस करता आलं तर वेल अँड गुड. पण GS 1, 2, 3, 4चे ओरिजिनल पेपर झेरॉक्स काढायचे. 12, 23, 48 पेपर, वेळ भरपूर आहे. दररोज 1-2 पेपर काढायचे, डायरेक्ट वाचायचे. वाटलाच एखादा चांगला मित्र घ्यायचा, सिरियस अभ्यास करणारा मेनचा सोबत वाचायचं. दररोज 2-2 तास डायरेक्ट क्वेश्चन वाचायचे, उत्तर काय ते बघायचे. मित्रांनो, खोटं नाही सांगत, ह्यातून तुमचा चांगला कॉन्फिडन्स निर्माण होईल. सगळ्यात महत्त्वाचं मध्ये वाचत असताना रिव्हिजन कशाला केली पाहिजे, प्रायोरिटी एरिया कोणता आहे, त्याला आपल्याला म्हणजे अभ्यास करताना रिव्हिजन करताना फायदा होईल. म्हणजे प्रायोरिटी एरिया ठरवून कसं होईल आपला अभ्यास होईल. आणि तुम्हाला जर कळलं की आपल्याला प्रायोरिटी एरियानुसार अभ्यास केला, PYQ मध्ये क्वेश्चन सुटायला लागले, मग तुम्हाला असं वाटतं की आपण अभ्यास आपला राईट ट्रॅकवर आहे. आणि तो राईट ट्रॅक तुम्हाला काय करतो, आणि तो कॉन्फिडन्स देतो, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला काय करतो, चांगला परफॉर्मन्स करण्याची ताकद देतो. लक्षात ठेवा. आणि त्यासोबत जर इकॉनॉमिक सर्वे केला तर मग तुम्ही काय केलं, 5 स्टार, डायरेक्ट 5 स्टार, 7 स्टार, 10 स्टार, तुम्हाला जे वाटेल ते तसा एकदम सुपर तुमचा स्कोर येऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, थांबवायचं आज इथे, आणि थँक्यू आणि ऑल द बेस्ट. राजेश राव मुख्य परीक्षा 2024. कोणत्याही टप्प्यावर भीती वाटली ते नेहमीच आपलं आहे की काय म्हणायचं, स्वतःला डर के आगे जीत है. काय स्वतःला सांगायचं, डर के आगे जीत है. ठीक आहे मित्रांनो, थांबतो.